वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि रामकृष्ण Hare
मी संत माय
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गावदेवी माते की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुणाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन चिडतड जीवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका तुमच्या देववृंदांच्या वडीलधारांच्या आई वडिलांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादिकं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
का करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कराया दया करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतार जोजी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराळी नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दूड माझे मन पायी राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो वचन ऐका कमळा माझी
एकादशी निमित्त ही 15वड्याची एकादशी आणि त्या निमित्त माझ्यासारख्या लेकराला ही संधी मिळाली, मी परम भाग्याचा समजतो. कारण इथे प्रत्येकाला चान्स आहे. मगाशीच ताई बोलून गेल्या, दोघी ताईंचं उत्कृष्ट असं प्रवचन झालं. आज माझे श्रीपाद बाबा असते ना तर नक्कीच, बाबा नाहीयेत अशातला सवालच नाहीये, पण देहाने नाहीयेत बाबा. आणि बाबांचं तत्वज्ञान आज या माऊली सांगतात नाही का, हृदय भरून येतं माय बापांनो. कारण सद्गुरूची लेक मी ब्रह्म रस प्याली या उक्तीप्रमाणे बाबांनी जसं तत्वज्ञान तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तसेच तंतोतंत इथे अनुभवाला आलं. आणि म्हणून ही जी वाणी आहे ना सामान्य नाहीये माय बापांनो. प्रत्येक जीव प्रत्येकाला इथे बसवलं ना तर बाबांचं तत्वज्ञान सांगितल्याशिवाय राहणारच नाही. असं बाबांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे तुम्हा माय बापांना. आणि खरंच ही एकादशी ज्यांनी कोणी ही चालू केली म्हणजे सगळे गुरुवर्य मंडळी असतील. कारण एकाचं नाव घेऊन चालणारच नाही. कारण एक दिवा लावल्यानंतर 1000 दिवे लावल्यानंतर पहिला कोण आणि शेवटचा कोण हे सांगता येत नाही. त्याप्रमाणे प्रत्येकाचं इथे योगदान तेवढंच आहे. म्हणून हा आनंद आपल्याला तुम्हाला आम्हाला आज या 15वड्यातून नवे सतत म्हटलं तरी चालेल. फक्त नावाला 15वडा, आपली दररोज भेट होते आहे. तत्वानुसार आपली दररोज भेट होत आहे. आणि तो आनंद, अरे नुसती आठवण केली ना माझ्या सद्गुरू माऊलीची तरी पण मन भरून येतं. नवे ही सगळी मंडळी जातच नाही हो नजरेपुढून. म्हणून हा आनंद. आणि ह्या आनंदासाठी प्रत्येकाला कसं म्हणजे प्रत्येकाची उर्मी उठते नाही का, कसं कधी मला बोलायला भेटेल. फक्त एवढंच आहे, आम्ही कुठेतरी घाबरतोय. आणि तू एकदा घाबरणं सोडून दिलं ना की प्रत्येक जण इथे बोलल्याशिवाय राहणार नाही. तसंच मगाशी आईने घेतलं, ताईंनी घेतलं की बाबा आई वडील कुठे, काशी सगळं घरामध्येच आहे. दैवत कुठलं आहे सांगितलंय. मग आणि अभंग सुद्धा माझा अभंग पण तुकोबारायांचा तोच सांगतोय, तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि काय म्या पतित कीर्तिवान. बघा म्हणजे कसं तंतोतंत मेळ बसतो प्रवचनाचा, कीर्तनाचा तंतोतंत. तिथल्या तिथे सोडवणूक होते माय बापांनो. खरंच आहे का ताईंचा आणि माझा फोन आहे का किंवा बोलणं झालंय का की हा अभंग घेतलाय किंवा अभंग. पण कसं या हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडिता ऐसे केले अर्जुना. अरे या हृदयातलं त्या हृदयात लगेच
साठवलं जातं, समजलं जातं. तशी सद्गुरू माऊली आहे. म्हणून इतकी तंतोतंत तिथल्या तिथे तुमचा विषय तसाच्या तसा येत असतो मायबापांनो. खरंच सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण कोण आहोत, तर सिंहाचे बच्चे आहोत, नाही का? आणि सिंहासारखंच जगलं पाहिजे. माझा जसा बाप जगला ना तसाच तुम्ही सुद्धा जगावं, हीच प्रत्येक जीवाची आशा असली पाहिजे. माझा बाप कसा जगला आणि त्याच्याच पावलावर आपण तंतोतंत जगलो पाहिजे. मायबापांनो काय केलं माझ्या वडिलांनी, काय केलं, आणि माझ्या वडिलांची निरासिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरंच कृपाळू हा पांडुरंग माझ्या वडिलांचे दैवत सांगितलंय. माझा आईची कूस कुठेतरी पवित्र असेल, माझे बाबा सात्विक असतील, आणि त्यामुळे कुठेतरी हा माझा श्रीपाद बाबांचा आणि माझा कुठेतरी मेळ बसला मायबापांनो. नाहीतर एरवी मी तरी मूर्खू झाला असे अविवेकू, आणि संत कृपा दीपकू सोजवणू असे. मायबापांनो संत भाग्यात यावे लागतील. आम्हाला सगळं भेटेल, काय का? गेलेला मित्र भेटेल, गेलेली पत्नी भेटेल, गेलेलं ऐश्वर्य भेटेल, पण सद्गुरू एकदा हे शरीर गेलेलं आहे ना, शरीर गेलं तर पुन्हा पुन्हा मिळणार नाही मायबापांनो. म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्माची आणि त्या तत्वाची ओळख होण्यासाठी तुम्हाला हा नरदेह दिलेला आहे. नरदेह देह भजन देवानी उत्तम असा 3.5 हाताचा नरदेह दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधा लागलेली आहे या जीवाला की मी काहीतरी वेगळा, देव कोणीतरी वेगळा, आणि हे विश्व काहीतरी वेगळं, आणि त्याच्यासाठीच हा सगळा खटाटोप या साधू संतांचा आहे. वास्तविक पाहता मी कोणी कीर्तनकार नाहीये मायबापांना, पण या मंडळींनी इथे उभं केलेलं आहे. या मंडळींनी सगळी गुरुवर्य मंडळी आहेत, माझे मायबाप आहेत, आणि यांनी मला अट्टहासाने उभं केलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले, आणि ते चोच करुणी माऊली रिगे जेवी. ज्या उक्तीप्रमाणे जसा बालक असतो ना, तो वेडा वाकडा बोलतो, वेडा वाकडा चालतो, बोबडे बोलतो, पण त्या माऊलीला, त्याच्या आईला हे आनंदाने त्याचा आनंद घेत असते, त्याच्याकडे टकमक बघत असते. आणि पुढे अजून जाऊन ज्ञानेश्वर माऊली अजून एक उदाहरण देतात की बालक बापाची या ताटी रिगे, रिगोणी बापा तेच जेवू लागे, की तो संतोष देनी वेघे मुखची ओढवी. काय करतो? बाप जेवायला बसलेला असतील, वडील जेवायला बसलेले असतील ना, तर त्यांच्याच ताटामधला एक घास छोट्या हाताने, नन्या हाताने तो काय करतो? तो घास घेतो आणि वडिलांना भरवतो, आणि मग काय? वडील ते आनंदाने सेवन करतात. भले त्या वडिलांचं तोंड माखू देव, पण काही त्याचा द्वेष करत नाही. तसे हे मायबाप सांगितलेले आहेत. म्हणून ही साधू संत जीवनामध्ये कळावा याच्यासाठी हा 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे. मगाशीच ताईंनी सांगितलं नाही का, पुंडलिकाचं उदाहरण सांगितलं. पुंडलिक कोण होते हो? आई वडिलांना काशीला यात्रेला कसे नेत होते? गळ्यामध्ये दोरी आणि आई बापाच्या गळ्याला दोरी, आईला खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, आईला खांद्यावरी.
आणि बायको खांद्यावर घेऊन निघालाय मायबापांनो. आणि मग जातो 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 पुढे त्यांना कुकुट स्वामींचं आश्रम भेटत. आणि कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये 3 देव्या ये जा करत असतात. येताना एकदम मलिन झालेल्या असतात आणि जाताना काय असतात तर शुद्ध होऊन शुभ्र होऊन जातात. मग त्यांना प्रश्न पडतो पुंडलिकांना की बाबा काय नक्की काय रहस्य आहे जाणून घेण्याची तळमळ, त्याला मुमुक्ष म्हणतात. ती तळमळ झाली पाहिजे की काय नक्की चालू आहे काय आहे हे बघण्यासाठी तो जातो कुकुट स्वामींच्या. तर कुकुट स्वामी काय करतात तर आई वडिलांची सेवा करत असतात. आणि मग त्या ज्या गंगा यमुना आणि सरस्वती त्या देव्या असतात त्या नद्या त्या तिथे शुद्ध होण्यासाठी ते बोलतात अरे तुझ्यासारखे पापी आमच्या इथे आंघोळ करतात आणि आम्हाला मलिन करतात आणि ते शुद्ध होण्यासाठी आम्ही सद्गुरूंच्या इकडे येत असतो आणि आम्ही काय होत असतो शुद्ध होत असतो. आणि मग लगेच तात्काळ लगेच डोळे उघडतात पुंडलिकाचे की बाबा बाबा चुकलो, मी काहीतरी करतोय ही गडबड करतोय, आई वडिलांना नको तो त्रास देतोय. आणि मग लगेच तात्काळ झडोणी वाईलाने ये भक्तीच्या वाटेला अरे तरीच पाविसे अव्यंग निज धाम माते सद्गुरूंचे पाय पकडतात. आणि मग सद्गुरूंचं ते अनादी काळाचं तत्व भेटल्यानंतर मग त्या तत्वामध्ये राहून आई वडिलांची घरामध्ये सेवा करत असतात. आणि आई वडिलांची सेवा करता 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 मग्न होतात. अरे भगवंत प्रसन्न होतो माय बापांनो, भगवंत प्रसन्न होतो आणि भगवंत साक्षात तिथे पुंडलिकाच्या दर्शनाला येतो माय बापांनो. पण आता कळालेलं आहे माय बापांनो सद्गुरूच्या कृपेने कुठली सेवा आणि कुठलं भगवंत आणि काय हे कळल्यानंतर मागे वीट फिरकावून देतात. उभा राहा बाबा, मला वेळ नाहीये, आई वडिलांची सेवा चालू आहे माय बापांनो. आणि म्हणून की बाबा ही सेवा जाणण्यासाठी अजून तो भगवंत उभा आहे माय बापांनो, उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची सांगायचंय काय माहितीये का सद्गुरू संतांबद्दल मला बोलायचं आहे. कारण तुकोबाराय सांगतात आहेत की मायबापांनो की संत कारण तुका म्हणे अंगी वावे ते आपण आणि तरीच महिमा येईल. कोण वर्णन करतायत संतांचं? अरे जगत वंदनीय जगद्गुरु त्यांच्या नामाने तुकाराम तुकाराम
जाणून घेतलं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान आहे. तुका चाखोणिया सांगे आणि मजा अनुभव आहे. अरे संतांचं वर्णन करायला वाणी तोकडी पडते मायबापांनो. संतांचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील, पण संतांचं वर्णन फक्त संत उत्कृष्टरित्या सांगू शकतील, वर्णन करू शकतील. म्हणून अट्टास आहे मायबापांनो. तुकाराम महाराजांचा अट्टास आहे. अरे सगळा संतांचा अट्टास आहे. प्रत्येक अभंगामध्ये साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. माझी ज्ञानोबा माऊली झाली हो. विश्वाची माऊली झाली, जगाची माऊली झाली, नाही का? प्रत्येक जीवाला आपलंच केलं, मग तो खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे. उक्तीप्रमाणे माझ्या माऊलींनी प्रत्येकाला जवळ केलंय. कोण होते माऊली हो? अरे 4 पोरही, नाही का, हिनवलं गेलं माझ्या माऊलींना. अरे संन्यासाची कार्टी म्हणून हिनवलं गेलं. आज समाजामध्ये उभं राहायची ताकद नाही हो मायबापांनो. समाजामध्ये जर आज वागायचं झालं ना तर आज पैसा लत्ता अडका सगळं बघावं लागतं. पण माझ्या माऊलींच्या त्या टायमाला 12व्या शतकामध्ये माझ्या माऊलींच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलेलं आहे. आणि देहांत प्रायचित्त झाल्यानंतर कोण नाही हो रडायला. माझ्या आईची कूस नाहीये, वडिलांचं हात नाहीये. कुठे बघणार, कुठल्या समाजाकडे बघणार? अरे हा समाज होता ना हो त्या टायमाला सुद्धा. अरे हिनवलंय रे, दारोदारी भिक्षा मागायला गेलेले, पण दिली नाही मायबापांनो. भिक्षा दिलेली नाहीये मायबापांनो. माऊलींना हिनवलं गेलं आहे. संन्यासाची कार्टी, अरे त्या इंद्रायणी मध्ये आंघोळ करून दिली नाही. माझ्या मुक्ताईच्या छातडात लात मारली आहे. आणि ही मंडळी आज आमची पोरं बघा ऐकत नाहीयेत, ऐकत नाही पोरं. आज जर सांगायला गेलो ना की देवाचं करा रे, बाकी काही नका करू, पण देवाचं सोडून आम्ही प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. हा मनुष्य प्राणी. आम्हाला बाकी सगळ्या उठ्या ठेवा करायच्या आहेत. आम्हाला पैसा कमवायचा आहे, आम्हाला बंगले बांधायचे आहेत, आम्हाला गाड्या घ्यायच्या आहेत, आम्हाला कपडे लत्ते घ्यायचे आहेत, पण आम्हाला देव नकोय मायबापांनो. पण माझ्या माऊलींकडे बघा, माऊलींनी काय हाल अपेष्टा केल्या आहेत. त्या विसोबा खेचरांना कुठे नेऊन पोहोचवलं? नामदेव महाराजांचे जगद्गुरु करून ठेवलं. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, प्रत्येक जीवाचा उद्धार केला. म्हणून काय सांगितलंय माऊलींना वर्णन केलंय. तुम्ही माय बाप सांगितलेलं आहे. तुम्ही संत माय बाप सांगितलंय. माऊली तुम्ही माय आहात, जगाची विश्वाची माऊली सांगितलंय. इथे अजून एका ठिकाणी नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना बाप वर्णन केलेलं आहे. लोपला दिनकर नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ सांगितलंय. म्हणजे माझी माऊली आई सुद्धा झाली आणि बाप सुद्धा झाली. ही सकळ संतांचा जो माऊलींवरचा विश्वास आहे. अरे बाबा कोण होते माऊली? महाविष्णूचा अवतार, अरे सखा माझा ज्ञानेश्वर. ही माऊली काय केली? निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानराज माझी योग्यांची मावली. आणि जिने निगमवल्ली प्रकट केली. निगम म्हणजे जाण्याचा मार्ग, आगम म्हणजे येण्याचा मार्ग. प्रत्येक जन्माला आलाय ना तो आईच्या उदरातून आलेला आहे. 9 महिने 9 दिवस त्या हाल अपेष्टा, त्या गर्भ यातना सहन केल्या आहेत. आणि तेव्हा कुठे हा मनुष्य प्राणी जन्माला आला आहे. पण माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगावं, निगमवल्ली प्रकट केली. का झाकलिया गतीचा दिवा,
नेनो काय झाला केव्हा, अरे या रीती जो पांडवा देह देवी तो केवळ परब्रह्म, तो माझे निजधाम होऊन ठाके. या उक्तीप्रमाणे माऊलीने सांगितले की अशा प्रकारे जन्माला आल्यानंतर भगवंताचं ऐका, भगवंताची एक रूप व्हा आणि मग अशा प्रकारे देह सोडा. निगम वल्ली प्रकट केली. आज आम्ही जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. आम्हाला देवाचा आणि आमचा पत्ताच लागत नाहीये माय बापांनो. कधी मेळ बसायचा, कधी मेळ बसणार आपला. आणि अशा प्रकारे ही जी माऊली आहे ही काय करत असते तर कृपा करत असते. जसं मगाशीच सांगितलं की विसोबा खेचराने नवे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये बंबाजी होते, त्यांनी सुद्धा तुकाराम महाराजांना त्रास दिला. प्रत्येक संतांच्या काळामध्ये कोणतरी त्रास देणारे होते, पण माझ्या संतांनी कोणालाही बाजूला केलेलं गुणदोष याती न विचारी काही. कुठल्याही प्रकारचा गुण दोष याती न पाही न विचारी पाही आणि ठाव दिला पायी आपुलिया. अरे आपलंच केलं त्यालाच म्हणतात आई, त्याशिवाय कोणीही आई होऊ शकत नाही. मगाशी ताई बोलून गेल्या, अरे ते असतील बिना माळकरी, पण जोपर्यंत माझा करत नाही ना तोपर्यंत जमणार नाही. आपलं करून घ्या, आई बना त्यांचे. अरे झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबाची शपथ घेऊन सांगतो. अरे ही अनुभूती आहे माय बापांनो. आपलं जोपर्यंत करत नाही ना, अरे देव प्रेमाचा भुकेला आहे. ही सगळी जी आहेत ना प्रेमाची भुकेली आहेत. आणि जोपर्यंत प्रेमाने आपण त्यांना जवळ घेत नाही ना तोपर्यंत जमणार नाही. आम्ही ठीक आहे, आम्हाला फटके द्यायचेच आहेत, पण पहिले जवळ तर घ्या प्रेमाने. पहिलेच जर फटके दिले तर जातील ना लांब बाबांनो, जमणार नाही. फटके द्यायचे ते त्या दिवशी सांगितलं कीर्तनामध्ये बाबांनी, किती आई पाळण्यामध्ये त्या बाळाला काय देते, झोका देते आणि एका साईडला फटके सुद्धा देते आहे. कुठले की अरे बाबा हा हा देह नाशिवंत, आईने सांगून गेले त्या मुलाला. अरे जन्मतात त्या मुलाला सांगितलं, अरे बाबा हा नरदेह नाशिवंत आहे, कुर्म कीटकांचा बांधा आहे, म्हणून तू काय हो, जागा हो आणि त्या भक्तीला लाग, त्या सद्गुरूच्या भेटीला. कसा काही मी उद्धार पावेन आणि काही कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे. माय बापांनो या प्रमाणे तुम्हाला जायला लागेल.
पंढरीनाथा चुकवी भावे चरणी ठेवा माता आणि चुकवी व्यथा जन्माच्या. अरे बाबा जन्माला हे तुमच्या मागे जे लागलेलं आहे ना, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे जे लागलेले आहे ना राट गाडग, किती वेळा जन्म यावे किती यावे माझे किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. अरे नाही जात तुम्ही, आम्ही लय भाग्याचे. बाबा बोलायचे तुम्ही सोन्याहून पिवळे. खरंच माझा श्रीपाद बाबा भेटला, नाहीतर हे जमलं नसतं. कुठेतरी असंच भटकत बसलो असतो. माझ्या श्रीपाद बाबांनी मार्ग दाखवला, मार्ग दाऊनी गेले आधी आणि दया निधी संतते तेनेची पंते चालू जाता. अरे न पडे गुंता कोठेच काही. माझे श्रीपाद बाबा भेटले हो माझ्या जन्माचे कोरे सुटले. माझे श्रीपाद बाबा भेटले हो माझ्या जन्माचे कोरे सुटले. श्रीपाद बाबा भेटले हो माझ्या जन्माचे कोरे सुटले. श्रीपाद बाबा भेटले माझ्या जन्माचे कोरे सुटले. 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 विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका तू. माझ्या रामदास बाबांना. विसरू नको साधका तू. माझ्या जन्माचे बाबाला. माझ्या
श्रीपाद बाबांना जो विसरणार नाही ना तो तत्वाला विसरणारच नाही. कारण एवढं इथे केले उपकार सांगू मी काय. बाबा घ्या. केले उपकार सांगू मी काय. केले उपकार सांगू मी काय. आपल्या काय ऐसी माय. आपल्या काय ऐसी माय. नारळे प्रिया कांचे माय. केले प्रिय कांचे माय. दिले अक्षय माय. आई वडिलांनी जन्म दिलाय. आई काय करेल तर संस्कार देईल आणि बाप संघर्ष शिकवेल. पण माझे सद्गुरु माऊली काय करतात तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाद करतात, तुम्हाला पार नेतात, या भवसागरातून तुम्हाला पार नेतात. म्हणून दिले अक्षय अभय दानगा. कुठल्याही प्रकारचा मोल न घेता माझ्या श्रीपाद बाबांनी काय केलं. माझी नौका किनाऱ्याला लावली ओके ते दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली ओके ते दयाळू रघुदास माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली ओके ते दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली ओके ते दयाळू रघुदास माऊली. इथे दयाळू श्रीपाद माऊली. इथे दयाळू रघुदास माऊली. किती दयाळू श्रीपाद माऊली, किती दयाळू रामदास माऊली, किती दयाळू नारायण माऊली, किती दयाळू रोहिदास माऊली आणि किती दयाळू नानाबाबा माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली. किती दयाळू श्रीपाद माऊली. आज आपण नाही का नानाबाबांकडे माझी नाना माऊलींची मला प्रत्येकाला येते बघ आठवण, नाही म्हणायची सोय नाही. बाबांकडे जायचं म्हटलं की उतावळा व्हायचा जीव, की कधी मला त्यात मी कधी मोडेल. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला जायला ही मंडळी निघाली ना, जय हरी बाबा निघाले, फक्त सांगायची खोटी की अंतःकरणात गदगल्या व्हायच्या की कधी माझा नानांची भेट होईल. कारण माझ्या जीवनामध्ये हा मी प्रसंग कधीच पाहिला नव्हता. 7वी 8वी पासून माळे, पण हे प्रेमाचं हे बघायलाच नाही भेटलं. जेव्हा लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर नाना बाबा यायचे जयहरी बाबांकडे आणि मग माळ घातली आणि ती अटॅचमेंट झाली की बाबा एकदा नाना बाबा आल्यानंतर ती उत्सुकता, प्रत्येकाची ओढ, प्रत्येक जीवाची तळमळ त्या नानाबाबा माऊलींकडे नाही का. आज ती नानाबाबा माऊली नसली तरी जसं ती कासवी नसते नाही का, कासवी
किती कोस अंतरावर जरी असली ना, अरे समुद्राच्या त्या पलीकडे जरी असेल ना, तरी ती कासवीन काय करत असते, आपल्या पिल्लांना फक्त अंतःकरणात आठवण काढल्यानंतर त्या पिल्लांची वाढ होत असते. त्याप्रमाणे माझी नानाबाबा माऊली आज सुद्धा मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीमंत बाबानं. एवढं प्रेम दिलं कासवीन फक्त अंतःकरणात आपल्या मुलांची आठवण करते आणि त्या मुलांची काय होत असते, वाढ होत असते. त्याचप्रमाणे आज सुद्धा ही संत मंडळींच्या हृदयामध्ये ही आपली जी वाढ आहे ना, परमार्थामधली वाढ, बरं का, परमार्थामधली वाढ आहे ना, ही त्यांच्या कृपेने आहे मायबापांनो. नाहीतर इथे कोणाचा थांग लागणार नाही मायबापांनो. ही साधू संतांची कृपा आहे. कारण हे जे ही अनादी काळाचं तत्वज्ञान आपल्याला भेटलेलं आहे ना, मुख्य महाविष्णू, अरे चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत, हंस ब्रह्मा अत्रि दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखानंद बंडोबाबा केरो शांतमाई बंडोबाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा, ही जी अखंड अनादी काळाची परंपरा तुमच्या आमच्या भाग्यात आली म्हणून कुठेतरी ही जी नाही का आवड निर्माण झाली, कीर्तन प्रवचन करण्याची संधी मिळायला लागली. नाहीतर बाबांनो हा चान्स कोणालाच भेटत नाही. म्हणून ही साधू संतांची कृपा आहे. आणि काय
इमारत फळाली आणि संत कृपा झाली वाचा बोलाया लागली ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिले देवाला. माय बापांनो खरंच म्हणून तुम्ही काय आहेत, तुम्ही आम्ही काय आहेत, आम्ही दैवाचे आणि दास श्रीपाद रायाचे, आम्ही दैवाचे दास रामदास रायाचे. बाबांनो हे सामान्य नाहीये, कारण साधू संतांचं वर्णन करू शकत नाही या जीवानी. काय वर्णू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई आणि ठेवितो हा पायी जीव ठेवणा. म्हणून अभंगाच्या पहिल्याच्या तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत माय भगवंताचा अवतार कशासाठी आहे नक्की, तर भगवंताचा अवतार काय करायचो, दुष्टांचा संहार करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानेन भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूत विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचा अवतार कशासाठी आहे, याच्यासाठीच आहे. धर्माचे पालन करणे पातंच बंधन, याची आम्हा करणे नारायण, विधवा धर्माचे नारायण. देव काय करतो, तर घेऊन चक्र गदा आणि हाची धंदा करीतो आणि दुष्टांचा संहार आणि भक्ताचा रक्षण, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारतो. नाही का लगेच यांचा अवतार कशासाठी आहे, रामाचा. कोणाचा वध केला रामाने, वयावतार
शोषिले, नाही का? धर्मरक्षावया दृष्ट निर्धारी हा, दृष्ट निर्धारिले किती एक, अरे बाबा किती. रामाने रावणाला मारण्यासाठी रामाचा अवतार आहे, श्रीकृष्णाचा अवतार कंसाला मारण्यासाठी आहे, नवे नवे इतर सगळे अवतार आहेत ना फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठी आहे. तर माझ्या साधू संतांचा अवतार कशासाठी आहे माझ्या बाप्पांनो? अवतार तो तुमचा आमचा जन्म तीन कारणाने होतो माय बापांनो. केले कर्म त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्म शिल्लक राहिले तर जन्माला यावं लागतं. दुसरी वासना शिल्लक राहिली तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरिरूप. आणि तिसरं पाप पुण्य करोणी जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊनी हानी केली. पण माझ्या साधू संतांचं येणं फक्त उदळवया आलो. त्याचप्रमाणे माझे श्रीपाद बाबा घोटीमध्ये अवताराला आले माझ्या बापांनो. आणि काय केलं? अवताराला अवताराला महात्मा आला. कुठे आला? तो घोटीमध्ये आला. आणि मग हा सगळा परिसर काय केला? पिंजून काढला माय बापांनो, नाही का? हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी केलं. प्रत्येक घरामध्ये जाऊन नामाचा काय केला? प्रचार केला. आणि मग म्हणून इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेळू गेला गगनावरी. मोगरा फुलला आणि फुले वेचितासी बहरू कळी असे आला. अशा प्रकारे माझ्या साधू संतांचं कार्य आहे. आणि हे साधू संतांचं कार्य कळून घेण्यासाठी तुम्ही आम्ही तत्पर आहोत. प्रत्येक जीवाला असं वाटते की ही साधू संतांची मेघ माझ्यापर्यंत यावी. जन्माला आलायस ना
तर साधू संतांचं तत्व जाणून घे माय बापानो. जन्माला आलायस ना तर इतर धंदे सोडून दे. अरे साधू संतांच्या चरणाशी लाग, साधू संतांचा ऐसियाचा पदर धरा. अरे येणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. काय कर तर साधू संतांचे पाय पकड आणि तो मार्ग जाणून घे. अरे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोणी. देव न लगे साठवण्याची जागा रुतली असे. अजून आहेत महारथी आहेत, अजून देव नकोय. अरे बाबा हा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडेल. माय बापानो ही दवंडी आहे साधू संतांची. साधू संत त्याच्यासाठीच येतात की बाबा तुम्ही फक्त जागे व्हा. आणि हा साधू संतांचा माल विकण्यासाठी फोडीले भंडार धन जोपर्यंत भाव निर्माण होत नाही जीवामध्ये, भाव जोपर्यंत होत नाही. कारण काय सांगितलंय, भावे विन देव न कळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव कैसा कळे. देव भावाचा आणि हाची दुष्काळ तयाला. देव भावाचा अरे नाही कोणाच्या बापाचा. फक्त भाव शुद्ध, ज्याचा भाव दुरी नाही देव त्याला. म्हणून भाव लागेल आणि पहिले भाव झाला नंतर मग भक्तीला सुरुवात आहे माय बापाला. भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू कैसा. जोपर्यंत भक्तीला हा जीव लागत नाही ना तोपर्यंत गडबडे माय बापांनो. मुक्त म्हणे ऐसे झाली साधू संतांचं आगमन होत नाही तुमच्या जीवनामध्ये आणि साधू संतांचं ते अनादि काळाचं तत्व तुमच्यापर्यंत येत नाही. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, दया ते एक नाम त्रिधापय असे. ते कीर नाम जाती अविद्याची आराती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. मग ते नाम सद्गुरु काय करतात, तुमच्या कानामध्ये पेरतात. कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरले तोची हरी. माझ्या साधूंनी काय नेलं तर मला एकांतामध्ये नेलं आणि ते अनादि काळाचं तत्वज्ञान कानामध्ये पेरलं. काना वचनाची भेटी सरी साची पै किरटी आणि वस्तू होऊन उठी कवणू एकुजे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना आणि नकाड राणा जाऊ तुम्ही. एकदा का ते साधू संतांचं तत्वज्ञान ते नाम तुमच्या कानात आलं की मग त्या नामावर एकदा का नामस्मरण चालू केलं की मग आतमध्ये घुसळण चालू होते. आतमध्ये घुसळण चालू होते. पोटातून उल्हासिता रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव्य झाला चित्ता. ती अवस्था बाह्य दिसे. सात्विका भरणे रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो धरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भीतरी वाहत ते. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पुटी धरोनी राही. टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा आणि स्वरूप हे का मिळवणी एका जनार्दनी ऐसे. अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी दया करी. तोपर्यंत जमणार नाही. मग काय होतं, प्रेमाचं आणि जीवाचं आणि प्रेमाचं आत्म्याचं काय होतं, लग्न लागलं जातं. माझ्या श्रीपाद बाबानं
माझ्या रामदास बाबानं निज रूपाला दाविला, निज रूपाला दाविला. जीवात दाविला, भावाचं मंगळसूत्र, भावाचं मंगळसूत्र मनोमनी ओविला, मनोमनी ओविला. किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय, तेथे जे होय दया नाम सुख. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात कुळाचार नाम विठोबाजी याच्यासाठी साधू संत अवताराला येत असतात आणि म्हणून अभंगाचे 3 चरण झालेले आहे. विठोबा
अंगी तैसे तुम्ही संत जगी तैसे तुम्ही तैसे जगी तुम्ही संत तैसे तुम्ही जगी संत जन. हा तैसे तुम्ही जगी संत जन. की बाबा चंदन जसं आजूबाजूचा परिसर सुगंधित करतो, पूर्वी बाभळीच्या प्रत्येक झाडाला सुगंध देतो, त्याप्रमाणे एकदा का तुमच्या संतांच्या जवळ तुम्ही गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे नवे तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने जैसे गंगा काय होते सागराला भेटल्यानंतर सागर रूप होते, आणि त्याचप्रमाणे तुम्ही एकदा का त्या साधू संतांच्या मांदियाळीमध्ये आले की तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे बनले जातात होतात. ही साधू संतांची ग्वाही आहे. म्हणून आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. वृत्तीप्रमाणे जे काय माझ्याकडून या अभंगाचा जसा मतीत जसं मला बाबांनी सुचवलं त्याप्रमाणे मती दिली, त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित असे. येथे एकच लीला तळली जे सर्व भावे मज भजले ते आईल थिरी चलले माया जाळ. म्हणून झालेली सेवा साधू संतांच्या तुमच्या मायबापांच्या चरणावर अर्पण करून सेवेला ज्ञानेश्वर माऊली